चला आज बनवते मी परवलची भाजी आणि छान परवल घेतलेले आहे मी आणि ते सोलून घ्यायचे. खूप छान भाजी लागते परवलची आणि त्याच्यामध्ये मी बटाटे पण टाकलेले. सगळे मी आता सालं काढून घेतलेले थोडे थोडे आणि आता कापून घ्यायचे आपल्याला मस्त. उभे काप करून घेतलेले बघा मी. आणि बटाटा पण आता कापून घेते. खायला खूप छान लागते परवलची भाजी. आता टोमॅटो पण कापून घेते मी. कांदा तो पण कापून घेते बघा. आता आपलं कापून झालेलं आहे सगळं. आता मी गॅस लावलेला आहे आणि त्याच्यावर पॅन ठेवलेला आहे बघा आणि तेल टाकलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला ते मस्त फ्राय करून घ्यायचे. खूप छान टेस्ट लागते फ्राय केल्यानंतर. सगळे आवडीने खातात बघा ही भाजी. खूप छान लागते. आणि त्याच्यामध्ये बघा मी हळद आणि मीठ टाकणार आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि झाकण लावून थोडा वेळ राहू द्यायचं आपल्याला. बघा ते छान फ्राय झालेले मस्त आपले परवल. आणि इकडे कढई ठेवली दुसरी मी आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. राई आणि जिरं, आलं लसूण टाकलेलं आहे बघा त्याच्यामध्ये. थोडीशी कढीपत्ता पण टाकलेला आहे मी. कांदा चांगला होऊ द्यायचा आपल्याला. टोमॅटो टाकायचा आहे त्याच्यानंतर. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. थोड्या वेळ आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे. टोमॅटो चांगला शिजला जातो थोड्या वेळ वाफेवर. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला टाकायचे परवल आणि बटाटे. आमचूर पावडरने तर खूप छान टेस्ट येते, पण मी अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे. खूप छान टेस्टी होती भाजी. सगळं मिक्स आपण मसाले टाकलेले बघा त्याच्यामध्ये. धणे पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, मसाला सगळं मिक्स करून घेतलेले बघा आपण पूर्ण. अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे आणि वरून कोथिंबीर. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपली भाजी तयार झालेली बघा आता मस्त. थोड्या वेळ झाकण ठेवायचे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.